सांगलीत महिलांच्या सुरक्षेला बळ, दामिनी पथकाला 6 ई-बाईक्स. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्ह्यात 20 ठिकाणी हिरकणी पक्षांची उभारणी. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाला राज्य शासनाकडून प्राधान्य देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात महिलांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचे तसेच महिला सुरक्षेसाठी पोलीस दलाला प्राप्त झालेल्या 6 ई-बाईक्सचे लोकार्पण राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी परशा पाटील यांच्यासह पोलीस तसेच महिला आणि बालविकास विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सांगली जिल्ह्यात 20 ठिकाणी बंदिस्त हिरकणी कक्ष उभारण्यात आलेले आहेत. यासाठी 3% राखीव निधीतून तब्बल 2,12,18,000 रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून 11 ठिकाणी तर परिवहन विभागाच्या माध्यमातून 9 ठिकाणी हे हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. गरोदर महिला आणि स्तनदा मातांना सुरक्षित वातावरणात स्तनपान करता यावे, महिलांना विश्रांती घेता यावी, तसेच किशोरवयीन मुलींना मासिक पाळीच्या काळात आवश्यक सुविधा मिळाव्यात, हा या कक्षाचा मुख्य उद्देश आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या दामिनी पथकाला 6 ई-बाईक्स भेट स्वरूपात मिळाल्या आहेत आणि त्यामुळे महिला सुरक्षेशी संबंधित तक्रारींवर तातडीनं प्रतिसाद देणे तसेच गर्दीची ठिकाणी, बाजारपेठा आणि संवेदनशील भागात अधिक वेगाने पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे. या ई-बाईकसाठी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट, मिरजचे डॉक्टर विनोद परमशेट्टी, उशक्कल हॉस्पिटलचे सचिव डॉक्टर मिलिंद पारेख आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सहकार्य केले. सिद्धी शोरूमचे श्रीकांत तारेकर यांनी प्रत्येक बाईकमागे 15,000 रुपयांची सवलत देण्यासोबतच 6 हेल्मेट भेट दिले. या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सर्व प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणेला मिळालेल्या या ई-बाईक्समुळे दामिनी पथक अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.